नॉर्मली कसं दिसतंय बघा, हे असे चालवतात एवढ्या गाड्या ना. हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये कडकवाले बोलतो कडकवाले स्वागत आहे. तर आज पण सकाळपासूनच मुंबईमध्ये पाऊस लागलेला आहे खतरनाक. 7 वाजल्यापासून तर जो पाऊस लागलेला आहे उघडलेलाच नाही बघा. असं छोटे मोठे पाणी आता जमायला लागलेलं आहे इथं. पण एवढंच की पाऊस एकदम सायलेंट पडतोय, म्हणजे की आरामामध्ये पडतोय. थोडंफार वादळागत आहे पण थोडं आरामामध्ये पडतोय, त्यामुळे काय एवढं दिसून येत नाही. आणि असं काय पाणी जमायला लागलेलं आहे बघा. तर आज पण मुंबईमध्ये वातावरण कडकवाले बोलतो कडकवालं आहे. आणि असं काय झाडं सुद्धा आनंदाने डोलतात आहे पावसामध्ये. हो कसं आहे, झाडं हिरवार आहे, निसर्गानं जे बनवलंय ना कडक बनवलंय बघा. हे कसं आहे, बसमध्ये बसून माणसं आनंद घेतात आहे पावसाचा. नाद करताच काय यायला लागतंय मुंबईला. तर असं काय पाणी जमलेलं आहे मस्तपैकी. आणि आता पुढे बघत राहा तुम्ही व्हिडिओ, तुम्हाला दाखवतो कसा आहे मुंबईचा पाऊस आणि तुम्हीही आनंद घ्या. छत्रपती शिवाजी महाराज तलाव, कंसामध्ये शीतल तलाव पण याला ओळखलं जातं. तर त्याचं सध्या दुरुस्तीकरण चालू आहे, काम चालू आहे. त्यासाठी जरा घाण आहे. पण पावसात कसा वाटतोय मग तलाव तुम्हाला? कडक ना, एकदम भारी वाटतोय पावसामध्ये. नाद करताच काय यायलाच लागते. डायलॉग जरा कॉपी केलं का तो वाटतं यो, पण तसं काय ना, आपली सवय झाली बोलाय म्हणून बोलतोय. यो वाव काय भारी ते चाललंय. एवढं थोडं बदक आहे, बदक. हो बदक एवढं कसं उडतं बाई? लांब गेलं ते. पडक एक इथं बसलोय. कावळा का बदक ह्यातला फरकच कळत नाही बघा. नॉर्मली बैल बाजारचा रोड कसा दिसतोय पावसामध्ये बघा तुम्ही. बस चालले कडक. हा बैल बाजार नाका आहे. तर नॉर्मली कसं दिसतंय बघा, हे असे चालवतात एवढ्या गाड्या ना बाई. असं काय भारीवालं दिसतंय. दाजी चाललंय बघा 12-22. क्रांतीनगरचे मिठी घाडी आणि पाऊस खतरनाक. पाऊस आज सकाळपासून खूप जोरात लागला बघा. खतरनाक पाऊस लागला. थंडी वाजायला लागली. तोंडातून आवाज निघाला माझ्या. तर असं झालं. पाच ते 10 मिनिटं आधी आलं तेव्हा पाणी नव्हतं ना. आता एवढा पाऊस आला, डायरेक्ट तलाव बनून झाला इथं. खायला अवघड आहे सगळं कंडिशन. जलपरी भी कमी है, मनीषा को इसमें डाल देते हैं. तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की मी असा व्हिडिओ ह्या साईडला का धरलाय. मी तुम्हाला ही गाळे दिसतात ना बंद, ही जी फॉर सेल लावले त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे. पण मी तुम्हाला ह्या साईडला काय कॅमेरा धरलाय, हा एक कोहिनूर मॉल आहे. हा बंद पडलाय सध्या मॉल. आणि हे जे तुम्हाला गाळे साईडला दिसतात आहे ना, म्हणजे की समजा की जवळजवळ 5-6 गाळे आहेत. ते आधी आमचं ऑफिस होतं. आणि तिथं काय विषय झाला माहिती आहे का, आमचं ऑफिस खाली करून आम्ही साईडला केलेलं आणि ती गाळे खाली पडलेलं आहे. ह्याच्या मागचा सांगायचा एक अर्थ होता माझा की करोडोची गाळे आहेत. हे घेतलेलं तेव्हा हा मॉल होता, आता बंद पडला फिनिक्स मॉल चालू झाल्यामुळं. हे करोडोचे गाळे आहेत, हे करोडपती लोक आहेत, पण दुःखी आहेत का? तरी गाळ्यांना ना भाडुत्री येत आहे, भाडुत्र्याला तर तो वेळेवरती ना पेमेंट करत आहे. आणि मेन म्हणजे हे सेल पण नाही होत आहे, कारण की मॉल बंद पडला. ह्यांचीच रडगा नाही तर नंतर काय, कोण घेणार आहे ह्यांना? ह्याचं काय मार्जिन काय होणार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे मेंटेनन्स चालवायचा, मेंटेनन्स नाहीत भरत म्हणून ह्याला येऊन ना लोक टाळा लावून जातात. इथे काय गाड्या असं आहेत की लॉक झालेत आहे. आता तिथे नंबर लिहिलेले आहेत फॉर सेल म्हणून. तर त्याचं मार्केटिंग काय आपल्याला करायचं नाही, त्यांचा काय व्हिडिओ आपल्याला म्हणजे व्हायरल नाही करायचा आहे. तर असं काय हा धनराज मॉल आहे मित्रांनो. आणि असं काय आहे बघा, मस्तपैकी सगळे ह्याच्यात आता छोटे छोटे ऑफिस आहेत. एक काळ असा होता की हा नामांकित कुर्ल्यातला मॉल होता. तर ह्याच्या तात्पर्य हेच आहे की जे आहे त्याच्यामध्ये सुखी राहावा, मेहनत करा, प्रयत्न करा. करोडपती प्रत्येकाला बनायचं आहे, पण जे आहे त्याच्यामध्ये सुखी समजा आणि त्यात आनंद घेत राहावा. लोकांनी ही केले, लोकांकडे ती आहे आणि ते सुखी असेल याचा कधीच विचार करू नका. का तर ते आतमधलं दुःख नाही सांगू शकत आहेत कोणाला, असं आहे. तर ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ थोडं 1-2 दिवसाचा मी एडिट करून बनवलेला आहे मित्रांनो. एका दिवसामध्ये मला नाही टाईम भेटला व्हिडिओ बनवायला. तर थोडं सांभाळून घ्या आणि व्हिडिओ बघत राहा तुम्ही पुढे असेच.